स्त्रीचं रूप तुम्ही धारण केलंय का? माणसंच आहेत ना, माणसं असल्यावर तुम्हाला माऊली शब्द चालतो. मग जर एखादा कृष्णाचा भक्त असेल आणि तो राधाचं रूप घेऊन जर कीर्तन करत असेल तर ते काय ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही? लोकेश लेना चांगलं होताना दको आवडत नाही, असं कोरी कोरी माटी काढतस नको रे, मन बितळ पाडा मा तुन दशी जाई रे. काही हा, एका ठिकाणी कीर्तन सप्ताह होता तुमचं 3 दिवसाचं आहे बरं का बाबाजी. एका ठिकाणी सप्ताह होता पारोड्या साईडला, 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि तिथं एक बाईनं मला मुलगा मानलेला आहे आईनं. ती आई आता सुरतवरनं सप्ताहासाठी आलेली. तिथून फोन केला, सुरतमध्ये जाऊन रडत होती आई. म्हणलं काय झालं आई? काय नाही म्हणे भाऊ, तू इथला चांगला पोरे आहे म्हणे, आम्ही जोडे देखतस तुले यूट्यूबले, समोर येऊन भेटस म्हणे, तू इथला दिलदार पोरे असे तरी तुम नाच कीर्तन कर, तू नाच का किडा पाड तर भाऊ म्हणे. त्या आईला समजवलं. म्हणता आई तू तरी 7 दिन होती ना म्हणे. हा भाऊ. म्हणता 7 दिन मग कितला कीर्तन करून म्हणे, कालाना कीर्तन धरीने 8 कीर्तनकार. म्हणता दक्षिणा कितली होती त्यासनी? काय नाही भाऊ, 2100 2500 3100. म्हणतं माडी काय भाऊ म्हणे, त्या जर व्यासपीठवर उभा राहीन दोंडायचा आणि रव्यानं चावयतीन ते त्यासले 2100 भेटतील ना. हा अरे व्यासपीठ साधू संतच ना सांगा नाही रे, तुम्ही दोंडायचा ना बुऱ्याना चावायच्यात तुम्ही मरतच तर 3100 मत करशात. विठ्ठल विठ्ठल साधू आणि संत कसे असले पाहिजे महाराज? भाव फक्त एकच असला पाहिजे. मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में. पहिला सांगितलं कोणाची निंदा करू नका. आता दुसरा नेम वैष्णवांसाठी, माळकऱ्यांसाठी. नुसता पांढरा कपडा घालण्यात गयामा माळ घालली नाही मनीषाने आपण वारकरी वैगुत वैष्णव वैगुत असा अर्थ नाही ना. दुसऱ्यांना दुःख बी वाटायला पाहिजे की आपलं आहे आणि दुसऱ्यांना सुखमा सुद्धा आनंद व्यक्त करता यायला पाहिजे, तो खरा वारकरी. हा आता साधू सांगतो, वारकऱ्याचा अजून तिसरा नियम सांगतो. हो, वारकऱ्याचा हरिपाठ पाठ पाहिजे, 15 वाद्य तरी पाठ पाहिजे, कमीत कमी काकडा पाठ पाहिजे. नाही बट जरी नाही होणं तरी चालेल दादा, पण दुसरा माय बहीण आपली माय बहीण हा विचार कायम डोकामा पाहिजे. तो खानदानी वारकरी. आखू पुढे जाईन सांगा साधू कोणाला म्हणावं. खरा जर साधू असेल ना, चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची मना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. खानदानी जर साधू असेल तर त्याच्या मनामध्ये चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण होत नाही, तो खानदानी साधू. विठ्ठल विठ्ठल नाहीतर रस्त्यानं फिरत असताना भरपूर साधू दिसतात, पण आमचे तुकोबाराय सांगतात मग ऐसे कैसे झाले बोंदू, 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 कर्म करुणी साधू, ऐसे कैसी झाले बोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू. अंगाला बोनी यारा डोळे झाकून करती पाप, बोंदू कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी साधू. अंगाला बोनी यारा वाह. असे जर भेटले
महाराज असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीये. मग भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खऱ्या संतांची गाठ भेट होणं गरजेचं आहे. पण खरा साधू आणि खरा संत सहज भेटी जाईन का? हा, इतकं सोपं आहे का? अरे नुसता हात जोडून पाय पडी टाईमवर भेटत नाही. खरा संत सहज भेट जाई का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण खरे संत ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी असणं गरजेचं आहे. आता आपण येऊ मूळ मुद्द्यावर. खरे संत जीवनात आले तर संत ओळखण्याची ताकदही आपली असणं गरजेचं आहे. आपली दृष्टी ना प्रवास होता कराय घ्या, पण गावाच्या पलीकडे जायचं होतं, नदीच्या काठीनं जायचं होतं मला, नदीच्या पलीकडे. मी नदीना कोपरे कोपरे चाल राहीन. तू एक भाऊ म्हैसेसले पाणी मार राहीन. बेकार हुशार आहेत तुम्ही, बिगर सांगा ना समजी घे तुमले. तो भाऊ म्हैसेसले पाणी मारांता त्याने मनकडे देख म्हणे, ए भाऊ मग तशी लाग रे तू कमाल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा. मला हे विचारायचंय, जर एक साधारण कीर्तनकार तुमच्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत ओळखू येणार आहे का? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. अजून दुसरं उदाहरण सांगतो. हो, लॉकडाऊन चालू होतं. दुसरं लॉकडाऊनना टाइमले गुरुजी कार्यक्रम चालूही झाला होता. मी बसमा बसलो, पण तवय पद्धत अशी होती का कसरी, प्रवास करायचा असेल ना तोंडाला मास्क लावायचं आणि हाताला सॅनिटायझर करायचं तरच प्रवास होता. ते सर्वांना अनिवार्य होतं, म्हणजे सॅनिटायझर हाताला आणि तोंडाला मास्क. मी मास्क विकत घेतलाच नाही तेव्हा. हा फेटा माझा कंटिन्यू असतो. फेट्याचा मागचा भाग सोडलेला असतो आणि त्या मागच्या भागानंच मी असं तोंड बांधून घ्यायचो. हां, त्यांना काही असं बांधलो. हां, आता मी बांधेशनी एस टीमा बसलो आणि ते कस कामात तब्येत ब्याश होई झालं. त्या जरा बाहेर फिरायला नव्हती, बरी होई गे बाहेर ना अंगे लाग जास. हो, आता नेमकं मी असं बारक्या बुरक्यात खूप बसेल होतो तोंड बांधेशनी. बाले बिले मोके हाते थोडा कमी कर टाकत म्हणे. त्या बाले बिले मोके होतात. एक 60-65 वर्षनी मायवणी असं वाटणं तोंड बिन बांधिले, केस बिस शेत भो बारका पटक होतो. मी बॅग ना बाजूमा मी बसेल होतो, ड्रायव्हरना सीट ना मागे. 60-65 वर्षनी आजीवनी म्हणे, दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे. म्हणतं रव्यातून गेरी येले राज. बॅग उचलीन वरदड काय दिनी पुरं गावी घेतो लोक उभी नाही बोललो मी. येणारा फोन सुद्धा उचलू नाही. हा, मला फक्त हे सिद्ध करायचंय, विनोद जरी असेल पण याच्यातून मला अभंगाला अनुसरूनच बोलायचं आहे. आता तिथून मी तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो. पारोड्याला उतरल्याच्या नंतर जे एस टी अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो. म्हणलं, साहेब मला भडगाव जायचंय, बस मिळेल का? त्या काकांनी सांगितलं, महाराज इथून आता बसच नाही आहे, 5 वाजले ना 5 नंतर तिकडे जायला बस नाही. म्हणलं, काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचं आहे, एक पर्याय. बोलू नका मायाव, एक पर्याय. म्हण काय? म्हणे प्रायव्हेट गाडी लागते. म्हणलं, काका मला तेही माहीत नाही हो प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. ते काका एवढे भारी होते का माझी बॅग घेतली. म्हणले, चला महाराज देतो मी सोडून. ते प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत नेऊन सोडलं आणि त्या गाडीवाल्याला सांगितलं, हे महाराजांना भडगाव जायचं, महाराजांना सोड बरं का. तो म्हणला हो. ते काका चालले गेले. त्या गाडीवाल्याला म्हणतं, कार भाऊ गाडी कवय काढशी? 15 शिटी पुरावनात का? काढली सो म्हणे महाराज. म्हणतं, मी कितवा आहे म्हणे? पहिला. 8वी फर्स्ट नाद्र रव्या. मग आता ते तापलेली गाडी म्हणतं, गाडी मग बसापेक्षा समोर दुकानी होता, दुकाना वट्टावर जाई बसलो, तोंड बिन बांधेल तसाच अवतार मा. आणि 5:15 जायला होतात, कॉलेज सुटी जायला होती. कॉलेजना पुरी राहतात. मी म्हणा वनवाशेल निघत बसेल, टाईमवर पोचायला पाहिजे बॉय, गाडी कवय बरं आहे. मी देव नसू गाडीवाला आणि गाडीन मी देव सांगू गाडी भरू देऊ. कॉलेजना पुरी राहतात तर त्याच ना महिने 1-1.5 होतं टकर मकर देखणारा राहतच ना, बाकी ना किडा पाडणारा. हा, ते टकर मकर देखणारा आणि मनकडे ध्यान गई. 2 मित्रले म्हणे, ऐ हो आता रे काय होणार हो भाई, पोर काय भारी बसेले म्हणे. माले ही वायामात थंडा गाम चाले, पोर काय भारी वीर म्हणे. आता ते आसान मारे बटा गोया वग्यात म्हणा आजूबाजूमा. मुद्दाम त्या राहतच ती वयच राहत नाही का. त्या करत असा काड्या कोऱ्यानं धंदा दखेत काय मंटिंगल करेत, पोर समजीस नाही. त्याले असं बडा जण फार्म भर द्या, ज्यांना नंबर लाग त्यांना लाग द्या बुवा.
त्यासले का तर माहिती मी पुरा नीचे ना मी वालवाय ना कुत्र वासमान मग गमटे होत दिनभर फिरावं ते नेमकं ते मना समोर बसणार तेराले इशारा करत मस्ती करत 15 मिनिटानंतर मी ते उपरनं सोड त्याच ना म्हणा ए पोऱ्या रे बोतू असा तैत येत ना जसं काय अडीच परत ही काय घेऊ त्याच ना पोऱ्या आहे मग शांत राहू ना तरी बी बाकी ना वायबार खा रे हाव दिकस असा राहा साव काय करत असेल रे म्हणतं आपली बी गाडी भरायला अजून टाईम शे जेमतेम 3-4 शेटाचं मोबाईल शेतच अजून 10 लागाव शेतच अजून अर्धा तास टाइमपास करीत लिहू दे म्हणतं आपला बी मी तिथं गाणं गुणगुणायलो गाण्याचे बोल असे होते लग बग माझ्या देवाची लग बग माझ्या रायाची गळजी दुरी जायाची अन गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची ओ गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची ओ गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची त्याच ना म्हणा एक म्हणे आव भाऊ तो खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या यार म्हणे आणि नेमकं मीच पसाला अशा उपाधीच मना घरना गोंद्या मग नाचाय की मा काहीतरी लोकेशने मला गोंद्या म्हण दिना हा फिर नाही तुम्हाकडे बी तो व्हिडिओ मागला चालले म्हणत ज्येष्ठ बायकोने रावण्याकरता हे आज ना दिन मन आवडती भाजी बनाव बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस हा बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस विशेष महाराज जेव्हा तुमची पडती येते ना कोण काय म्हणेन काहीच सांगता येत नाही पहिले तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल माझ्या कीर्तनातून तुम्ही आता जितला बी भाऊ येलेत ना सर्वांसले सांग नाही आणि तुम्हाला जितला मित्र होतीन घर ना बाहेर खेळावर ना प्रत्येकले सांगजात सोशल मीडियावर जे पण व्हिडिओ व्हायरल होतो ना तो खरा आहे का पूर्ण इन्क्वायरी कराशिवाय चुकीची कमेंट्स करू नका मायबाप अरे लाज वाटली पाहिजे मुसलमान धर्माचा एखादा मौलानाची मुसलमानानं बदनामी केली असं ऐकलंय का हा एखादा मुसलमाननी मौलानानी बदनामी केली असं ऐकले का मग आपला हिंदूसले काय रोग होई गया महाराज असले काही नाही कमेंट्स करतास आणि एखादा आको देडच्या नाच सांगत एवढा मोठा महाराज ना असं लिखकानी म्हण डायरेक्ट असं लिखकानी समोर बोलणं बो डायरेक्ट समोर बोलणं अरे तू ते समोर बोलीन मोक्या वेग्या येडा तुला काय वाटणं तू बोलणं म्हणजे तू बोलता झेंडा लाई दिना का या असा बसेल बाबा राहतस ना या सुज्ञ लोके बोलणारा बोलीन चालणार जास तुमले समाधान वाटस मी बोलता तोंडवर बारी बोलणं पण आमनासारखा विचार करणारा अभ्यासू माणूस हा विचार करस प्रोजेक्ट जर इथलं खराब आहे त्या कंपनी कितली वायबारू येईन बो बरोबर आहे का नाही हा बोलताना तारतम्य राखायचं हो बोलताना तारतम्य राखायचं आणि आपल्या लोकांना आपण बदनाम करतोय म्हणजे कितला वायबारपणा आहे हो आता इथे असं होय की हमें तो अपनोने लुटा गैरो में कहा दम खा हा आपला आपला नीच राहतं विठ्ठल विठ्ठल ऋषी भैया दादासाहेब हां यश भैया तिघजण आता मी जेवढं सांगणार आहे तेवढे मला 3 जण काढ दिजा काही लोक ऐका बोलू नका बरं टाईमवर होई टेन्शन नका ल्या तर रांधायचं आलो बाकी ना कीर्तन मग काय चित लागे हो का वावर रे रांधायचं आले काय नाही 15-20 मिनटं मी बी आवरीलीसू काय टेन्शन नका बोलू ना पण 15-20 मिनटं बोलू ना बहिणी सोन का आवरू चाल देऊ पुरा वसूल करशा बर तुम्ही बसलेत म्हणल्यावर आपलं काय आहे आपले उत्पन्न निघाल पाहिजे मनपूर्व वावर करायला चित लागत काही लोक नुसतं बोलून मोकळे होतात आता ते तरुण भावांनी बघितलं असेल वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला आम्ही गेलो आमच्याकडचे काही लोक एवढे नम्र असतात माझ्यासोबत आमचे धुळ्याचे माजी पंचायत समिती सभापती होते एक आमचे कदम डॉक्टर साहेब होते त्यांना फक्त प्रेमानंद बाबांना भेटायचं होतं आणि प्रेमानंद बाबा आमचे गुरुजींचे चांगले मित्र आहेत त्या हिशोबाने म्हणे महाराज तुमच्या वतीनं लवकर दर्शन होईल गौतामे दर्शन करीनच व्हिडिओ बी त्यासनीच काढा तो व्हिडिओ मला टाक दे ना मी इन्स्टॉल टाका मग आता खुश व्हायला पाहिजे ना बाकी ना किडा पाडणारा कथा प्रेमानंद बाबा आणि कथा रवी किरण महाराज मग तू अशी लेवल बसाड शिकारे
तून बाप मान मावसामा फरक नाही समजत का तुले? हा, जाणीव ठेवायची आपण कोणाची बरोबरी करतोय. प्रेमानंद बाबांना आम्ही भगवंत मानतो राजा. तू सांगशी तर वय का? अरे तू गरमान गरमातून बाप ना ऐकत नाही बेवडा, तू मालची काळजी का? विठ्ठल 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 एक ते म्हणे महाराज प्रेमानंद बाबा 1 रुपया लेत नाही, तुम्ही 70,000 लेतच म्हणे. म्हणजे त्याला ते काय माहित नाही का बली राहणार कसा करता ली राहणार काहीच माहित नाही. बाकीनं नुसतं टिमक्या वाजत फिरतात. अरे जो माणूस घेतोय, जो तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे समजावून सांगतोय, तो स्वतःहून पाप तरी कसं करेल? पण हे लोकांना कळत नाही. कधी थोडा वेळ द्या, बरोबर आहे का नाही? वेळ देणं पडेल का नाही? हां, अरे डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनटं वेळ द्यावा लागेल ना, तर डोकं दुखणं थांबेन, बरोबर आहे का नाही? पण काय लोक गोळी वाय घे भाऊ, अजून डोकं दुखणं थांबणं, बाणाट सुरत ना 15 मिनटं थांब रे, लगेच कसं काय निकाल लागेल? जर रविकिरण महाराज 50, 60, 70 हजार रुपये घेत आहेत, त्याचं उत्तर रविकिरण महाराजच देतील समाज विचारायच्या अगोदर. बाकीला कुत्राशने भुकान नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्यातलं एक म्हणे पोरग आहे, दुसरा म्हणे ते गोंद्या दिकी राय ना म्हणे. मी दुसरं गवडण बोललो. अजून 15-20 मिनिटं बाकी होते, मी गवडण बोललो. आणि गवडण काय वारकरी संप्रदायातली नाही बोललो, शपक गवडण म्हणली. हे निघाली घट भरण्या ये मुनीला, तू जाऊ दे घट भरण्या ये मुनीला, मला रे अडवून कोण दिला त्याच ना म्हणा. एक म्हणे आव भाऊ तमासान्या गवडणी म्हण राय ना म्हणे, अवकातात पार्टी ना शेबू म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. एक कीर्तनकारला बघितल्याच्या नंतर कोणी म्हणतं मुलगी असेल का, कोणी म्हणतं गोंद्या होई का, कोणी म्हणतं तमासामा काम करत होई का. जर एक साधारण कीर्तनकार जर ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे? आणि खरा संत जीवनात सहजासहजी येत नाही. किती अवघड आहे सांगू का? हे भाऊ अवघड आहे संत बीटी, 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 ओ भाऊ अवघड आहे संत बीटी, ओ अवघड आहे करुणा करे, परी जग जेठी करुणा केली. जैसवर ममद दावी नारायण, जैसवर ममद दावी नारायण. हे बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी कृपा केली. ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. दादा खरे संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर सहज भेटत नाही, आणि जर आलेच तर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि खरे संत जर ओळखले, त्यांच्या पायी लोटांगण घातलं तर फायदा काय आहे? महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम, हरी प्राप्तीचे उपाय उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय उपाय, हरी प्राप्तीचे उपाय. राधे हरी प्राप्तीचे
साध्या सोप्या भाषामध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 9. कीर्तनाचा टायमिंग होता 7 ते 9. आपलं कीर्तन लेट चालू होईल 20 मिनिटं. तुम्ही म्हणसान तर 15-20 मिनिटं बोलतो. काय करू? चाल देऊ ना? पक्का ना? मग मा सकाळ उठ राहणार मी. कीर्तनातून फक्त ज्या 50ने पुढला काका आहेत, 60 पुढला बाबा आहेत, त्यासनीच जावानो. तरुणसने अजिबात जागा सोडू नका. त्यासनं जावाना असं काहीतरी लघुशंका वगैरे प्रॉब्लेम्स असेल, डायबिटीज पेशंट वगैरे असतात तर जा, त्यांनी नक्की जा. पण तरुणसने काय उठा नाही. अख्ख्या आलांगने आलांग मुलगी चालण्यात येते. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी 15-20 मिनिटं बोलेल, काही शंका नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बसायला तयार असाल तर मला बोलायला काही अडचण नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, अंतकरणापासून सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. हरी हरी जय जय हरी जय जय भजन म्हणलं. बरं ठीक आहे. बरं मग बाकी नाही देवनी काय तर तरी विचारायचे का? हा, देवाचं नामचिंतन करायला काय लास्ट व्हायची महाराज? अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन कीर्तनात बसल्याच्या नंतर झालंच पाहिजे. जेव्हा आमचे महाराज मंडळी आहे ना, हातानं टाळ वाजवतात, तुम्ही टाळी वाजवायची नाही का? हो. आणि आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे. बशी जा बहिणी सोन, बशी जा ताई सोन. बापरे, बहिणीसल्या काय रे लई येऊर मी. अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. पण इथं भजन करायला सांगितलं, इथं लोक ऐकत नाही. इथं ऐकत नाही आणि नको ते गाणे म्हणायला अजिबात आहे काही करत नाही. मी नेहमी सांगत असताना हो विनोदात सांगतो, भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्यावर लोक करत नाही. तर नका ना वातावरण खराब करू राहो. तुम्ही 2-4% लोक येतच, पण आले 100% 70-80% लोक ना, 20% लोक केल्या पाडणार. घ्या बसून आई, खाली बसा, बसा खाली. थोडासा का पाण्याना शितडा पडत ना. लोक बापरे मी का बोललोय जसं मी का. आणि वावर मग काम करत असतोय, मजुरे सांगतो तुम्ही का मरीने जा तू का. इथं भजन गायला सांगितलं, इथं गात नाही. एक 75 वर्षाचं म्हातारं स्टँडला भेटलं आणि 75 वर्षनं म्हातारं कीर्तन मग म्हणत नाही. आडे चांगलं वातावरण, आडे टोपीवाला बाबा बडा कीर्तन लिही बसेल. 75 वर्षचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहिलं. आस्ती निहायत निरात दारू पिनासनी नशामा खोटा ना बोलाव धोके वासती. कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे. बरं 75 वर्षनं म्हातारं म्हण राहील तर आवरू का? आवरू पुरं करा. बाकी ना ते म्हणतो तिथलं ऐकायला रे ओ आप्पा ते सांग रे काका. वांधा नाही, वांधा नाही. तुम्हासाठी येले म्हणल्यावर तुमच्या मनासारखं होईल, अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐका, 75 वर्षाचं म्हातारं इथं भजन गायला सांगितल्याच्या नंतर भजन म्हणत नाही आणि स्टँडवर गाणं म्हण राहील. धोकेबाज 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 वतीरती. अरे या वयात काय म्हणाय पाहिजे हे पण कळलं पाहिजे ना. चाल जर ती आवडत असेल तरी भाव आपल्या भगवंता प्रतीची असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काना घर छोड़िया
काही काही म्हातारासाठी होतं आड कीर्तन माईल बाबासाठी नाही. आता तरुण भावांना सांगतो, तुम्ही सुद्धा आता बाळू मामाची इथे पालखा आलेली म्हणल्यावर 3 दिवसाचा कार्यक्रम इथं भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आडे भजन म्हणा सांगू का तरुण भाऊसले आडे म्हणतात नाही. मग यासली एखादी पोरणी व्हॉट्सअपले इंस्टाले ब्लॉक कर, या रातना 11 पॉईंट ड्युटीला चालू होतं, पडेल बी तडा आडे बट्ट या तेवढं बरं. आडे एक बी भाऊ तसा नाही बा, पडेल बी तडा आडे बट्टन रातना 11 पायी ड्युटी चालू होती यशनी, पडेल बी तडा आडे गुणगुणावतोस या. हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ, तू नाही आजाद कर रे दादा, तू पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ. तू पाखरून फक्त तुला मोबाईल रिचार्ज मारान कथा तरी ठेवलं तर रे बानट सुरूच नाही. तू पाखरून पक्क ठरवलं होतं म्हणलं गिन्नी बुंदी यायला वाढायला लावतो आज. उलट तून पाखरू लगीन करीन चालणार असतात आणि 3 वरीस मायस 1 वरीस न पोरग कड्यावर रास अव चौकमा बटेल रास याल दकीच नाही तुला पाखरू सांगत ते 1 वर्ष ना पोऱ्याले. बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ बा, कत जाय तू न पाखरू. अरे त्या पाखरासाठी म्हणून उद्धार होणार नाही या. चाल जर ती राहिने तरी भाव आपला टाकाना, जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले ये किया, देखते ही देखते वाले तेरे ये किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या आई बहीण यास ना तुम न बहिणीस. हा अजून सांगतो, बाळू मामा धनगर समाजामध्ये जन्माला आले. धनगर समाजाची परिस्थिती जे शेतात राहतात ना त्याच्यामध्ये प्रकार आहेत ना, धनगरांमध्ये बी खोटे उपाड वगैरे असं काहीतरी राहत ना तुम्हाला बी. ठिलारी लोक पण असतात ना, बरोबर आहे ना, असंच आहे ना. हां 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 नाही 18 पगड जाती ते तसं तर आपण जातीपाती मानत नाही, पण तरी तो शब्दाने बसणार. पण धनगर लोकांमध्ये भरपूर प्रकार पडतात. हां हां हाटकर फुटेकर असं ना. हां हां म्हणजे धनगर समाजामध्ये भरपूर जाती पडतात, पण त्याच्यामध्ये ठिलारी लोक, तुम्ही खिलारीच ना आहेर धनगर. अच्छा, पहिले अशी परिस्थिती होती, धनगर लोक जंगलात राहायचे, मेंढ्या वगैरे चारायचे. तर परिस्थिती अशी होती ना, बाप मरेलवर सुद्धा पूर्ण हात पडे नाही अशी परिस्थिती राहील. कारण तो मोबाईल होतात नाही बहिणीजण, आता चांगली सुविधा आहे तुमले. थोडं बी काय होईना का लगेच माहीत पडत नाही. ते पहिला ज्या जंगलमा राहणारा धनगर होता त्यासले विचारा, बाप मरेलवर सुद्धा बापना प्रेतयात्रावर पोरले जाता येणे अशी परिस्थिती होती. आता बरंच परिवर्तन होई गेलो की सुधरे घ्यात बराच. हो, फक्त आता त्यांना आनंद लेता यायला पाहिजे. परिवर्तन जितक्या आपल्याला सुविधा उपलब्ध होत आहे ना, तसं आपण आपल्या स्वतःमध्ये पण बदल केला पाहिजे. हो, थोडा तरी वेळ देवासाठी दिला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आठे भजन म्हणान सांगू, आठे म्हणतात नाही इकडे बसेलेत ना या बाया. तुम्हाला सांगतो, पहिल्या बाया जरी वावरमाज आहेत ना तरी गाणं म्हणत ना, ते देवनाच म्हणत. पहिल्या बाया रस्ता जरी चालता चालता निंता निंताही भजने म्हणत. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबरायाची, उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. अगो पहिल्या बाया गट्यावर दळत ना, गट्यावर ना गाणं म्हणत. हे भाऊ बहिणी ना झगडा, झगडा जाया का वनमा, बहिणी ना डोये पाणी, बंधू मना पस्ताये मनमा.
असा गाणं म्हणत पहिल्या बाया. हो. आणि आते पोरे गाणं म्हणतात बाया लेकरे झोपाळान टाइमले. हे सोडी दे ये झुमकी तुम्ही चाल नाचू नको पोरे. काय वयन लागी बहिणी सोन त्या लेकरेसले. हा बऱ्याच बाया काय बी म्हणते तू. तर बाकीना गाणं सांगू वाटत नाही. अगो त्याचं लगीन न गाणं कोणी डाकी अंगण मागाडशील काय दिसू ती काटले तिथला का दांगडू गुचे ना यंदा शिलगाई टाकणी राव देवाने बांगला चालणं ठरायला मी प्रत्येक गावमा शिलगाव नाही काट आई खाट म्हणावर उद्धार होईच आहे का बहिणी सोन तुम्हाला. हा जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून भजन गावं लागेल. हो देवाशी नातं जोडावं लागेल तर जीवनाचा उद्धार आहे. नाहीतर जन्माला आला हेलन पाणी वाव वाव मेला विठ्ठल विठ्ठल. आता सगळ्यांनी 2 मिनिटासाठी बाळू मामांची पालखी आलेली आहे म्हणून सगळ्यांनी बसल्या जागेवर हातानं टाळी आणि सगळ्यांनी आमच्या मागं भजन म्हणायचं. हा सगळ्यांनी म्हणायचं. जो म्हणणार नाही त्याला त्यानं बाजूवाल्याने शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंता राही म्हण रे आप्पा मी उपडी जासो म्हण रे. हो काका सगळ्यांनी भजन गायचंय आमच्या मागं. काय वेगळे तुमनं म्हणा लागून पोचणंच नाही काय होत काय नाही. गाणं सांगताय असं कसलं गाणं म्हणून. काय काय गुलाबी कुठं. अच्छा पण ते माझं पाठातलं नाही ना मग असं गाणं नाही ना पाठ म्हणत. आमले अभंग दिल राहत आणि त्यावरून ट्रान्सलेट करणार असं आमले ते अमुक. आता मी थोडं कमी ऐकतो नाही का. मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला तेव्हापासून आत्तापर्यंत जर मला एक